धाराशिव जिल्ह्यात सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांना फटका। दुष्काळ अनुदान मदतीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचं नुकसान। निवडणुकांमधील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी पुण्यात 264 पथकांकडून देखरेख। जिल्हा स्तरावर समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक। तेरणा साखर कारखान्यातील गळीत हंगाम 25 वर्षांनंतर सुरू। 3 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप। निम्म्या जळगाव जिल्ह्यात टंचाईचं संकट। 31 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। नीट MHT CETच्या परीक्षा एकाच दिवशी। CET सेलवर 2च दिवसात पुन्हा वेळापत्रक बदलण्याची वेळ। विद्यार्थ्यांनी रंगवल्या शाळेच्या भिंती। गणिताची सूत्र आणि व्याकरणाने बोलू लागल्या भिंती। माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग। उल्हास नदीतील प्रदूषणाची प्रतिकात्मक होळी। नागरिकांकडून जलप्रदूषणाचा निषेध। बचाव कृती समितीचा संताप। तलवार घेऊन स्टेटस ठेवणं पडलं महागात। तरुणाला पोलिसांकडून अटक। तरुणाच्या घरातील तलवारीही जप्त। तेलंगणा आंध्र प्रदेशमधून कैऱ्यांची आवक। 300 क्विंटल कैऱ्यांची आवक तर आंब्याला प्रति क्विंटल 5 ते 7 हजारांचा दर। वर्षा बंगल्यावर होळीचा उत्साह। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पूजन। मुख्यमंत्र्यांकडून जनतेलाही होळीच्या शुभेच्छा। बाबा सिद्दीकींकडून इफ्तार पार्टीचं आयोजन। सेलिब्रिटींसह नेते मंडळींचीही उपस्थिती। सांगलीत इफ्तार पार्टीचं आयोजन। पार्टीला सुरेश खाडे, गोपीचंद पडळकरांची उपस्थिती। नवनीत राणा मेळघाटच्या दौऱ्यावर। आदिवासी बांधवांसोबत होळीचं दहन। नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि प्रताप चिखलीकरांची होळी। बंजारा समाजाला दिला व्यसनमुक्तीचा संदेश। मावळमधील डोणे गावात पारंपरिकरित्या होलिका दहन। सामान्यांना दिलासा मिळण्याचं घातलं साकडं। मढीच्या यात्रेचा डफ वाजला। गुढीपाडव्यापर्यंत यात्रा राहणार सुरू। लाखो भाविक दर्शनासाठी दाखल। संभाजीनगरात गुलमंडीत होळीचा उत्साह। महिलांनी धरला होळीच्या गाण्यांवर ठेका। खेडमध्ये अनोख्या पद्धतीने शिमगोत्सव। प्रतिकात्मक मढे काढण्याची परंपरा।